हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आणि परमात्म्याच्या या यथार्थ ज्ञानाचा विरोध सुरुवातीपासूनच राहिलाय. गावात विरोधकही असतात, कारण की परमात्मा तर एक सत्साधना सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी भ्रमित समाज त्या साधना करत असतो ज्या त्यांना कोणतेही सुख देऊ शकत नाहीत. आणि परमात्म्याला हवं असतं की सर्व माझ्या लेकरांनी सत्साधना करावे आणि माझ्यापर्यंत पोहोचावे, परत त्यांना पुन्हा तिथे सुखी करेन. तर आपण काळाकडून भ्रमलेले आपल्याच भगवानाचे विरोधक बनतो. काही शेजाऱ्यांनी जाऊन त्या जमीनदार मलुकराम चौधरी अरोराजींना सांगितले की गावात एक चोर आलेला आहे आणि गरीब माणसांना लुटत आहे, आणि तो चांगली पक्वान्न खातो, चांगला हलवा बनवतात, खीर करतात आणि जाता जाता शिधाही घेऊन जातो. आणि हा नक्की घोटाळा करणार. तिथे रात्री सत्संग करतात, बहिणी बापड्या देखील जातात आणि काहीतरी गडबड व्हायची गावात, तुम्ही बघून घ्या, सांभाळून राहा, घालवा त्याला इथून. आता पुण्यात्मे असतात, त्या मलुकरामजीच्या मनात हे आले की साधू संतांशी भांडले नाही पाहिजे, प्रेमानेच बघूया की वस्तुस्थिती काय आहे, मग मी काय बोलायचं ते बोलेन. तर मलुकदासजीने दक्षता घेतली आणि जिथे सत्संग होता त्या साईडने गल्लीतून बाहेर पडून शेतात जाऊ लागला. तर काय पाहिले की तिसऱ्या दिवशी कुणाच्या तरी घरात फोडणी दिली आहे आणि मग हलवा बनवण्याची वेळ झाली. तो तिथून चालला होता, त्याला सुवास आला की अरे हलवा तर बनत आहे. दुसऱ्या दिवशी तो तिसऱ्याच्या घरी, चौथ्याच्या घरी. तर मलुकदासजीने विचार केला की गोष्ट खरी आहे, इथे तर रोज हलवा खातोय, बघूया तरी कोण आहे, कसा आहे. तर परमात्मा बसले होते. ए ठगवाडा ठग्गी देश, त्याला ओळखले तर आपण पार होऊन जाऊ. आपण ओळखूच नाही शकत त्या परमपित्याला, आपण आपल्या कल्पनेप्रमाणे त्याची डेफिनेशन बनवून बसलो. आता मलुकदासजीने पाहिले एक सिंपल असा माणूस बसलाय, दाढी मिशा वाढलेल्या आहेत, पांढरे कपडे घातलेत आणि गळ्यात माळ घातली आहे, जसा एका साधू संता सारखा दिसतोय. मलुकदास म्हणाला की हे भक्त, तुम्ही हे काय करत आहात? आज तिसरा दिवस झाला, मी बघतोय चांगले हलवे खाताय, खीर खाताय. तुम्ही तुमचं काम करून का खात नाही? तुम्ही मेहनत करा, मजुरी करायला पाहिजे. आता जो काही तो प्रामाणिक आत्मा होता, त्याच्या हिशोबाने त्याने खूप औपचारिकतेने बोलला, तर सर्व उलटे पण बोलला औपचारिकतेने. तेव्हा परमात्मा म्हणाले, बघ भक्ता, बघा चौधरी साहेब, मला तर भगवान न करताच देत आहे. मस्त खीर खातो, हलवा खातो, परमात्म्याचे गुणगान करतो. जर सर्व लोक, सर्व जग भगवानाची भक्ती करेल जशी मी करतोय, तर सगळ्यांनाच हलवा रोजच मिळेल. तुम्हीही मिळवू शकता खीर आणि हलवा. मलुकदासला ही गोष्ट पटली नाही, कारण की आपण तर त्या रटाळ अशा दंतकथेवर विश्वास ठेवतो की कष्ट करून खायला हवं. आता केल्याशिवाय तर काही होणार नाही, करून तर खाल्लं पाहिजे, परंतु भगवानाचे गुण देखील गायले पाहिजेत. आणि थोडे केले तरी भरभराट खूप करतात भगवान मग. परंतु त्यावेळी परमात्म्यांना त्याला तीच चावी द्यायची होती. तर तो विचारू लागला की काय तुझा भगवान मला बसून खायला देईल का? परमात्मा म्हणाले की तुम्ही विश्वास ठेवला तर नक्कीच खाऊ घालेल. तर मलुकदास म्हणाला की आज जर तुमच्या भगवानाने
मला जेवू घातलं संध्याकाळपर्यंत, मी रिकाम्या पोटी आलोय घरून, तर मी तुमचा चेला होईन, शिष्य. आणि जर तुमचे भगवान आज संध्याकाळपर्यंत मला न काही करता जेवू नाही घातले, तर तुला मी माझ्या शेतात मजूर म्हणून ठेवणार आहे मान्य? कबीर साहेब म्हणाले, मान्य आहे म्हणाले. ठीक आहे. आता चौधरी साहेब निघून गेले. आता पूर्वी मोठी वने असायची, जंगले असायची. गावाच्या शेतात देखील थोड्या अंतरावर मोठी जंगले असायची, चारी बाजूला वन. आपल्या शेतातून दुसऱ्या साईडला निघून गेले, जिथे कोणी बघणार नाही, आणि जंगलात जाऊन एका झाडावर चढले, वर जाऊन बसले. आता ठीक आहे, दुपारचे 10-11 वाजले असतील. तिथे मेंढपाळ आले, जे शेळ्या बकऱ्या चारणारे, जे बरोबर गायी देखील ठेवतात, गायी. त्यांचा काही सण होता. त्यांनी आपल्या एका मित्राला सांगितले की तुम्ही इथे खीर बनवा. तिथेच एक विहीर होती छोटीशी. ही विहीर आहे इथे, याच्यातून पाणी घे आणि इथे खीर बनव झाडाखाली. त्याच झाडाखाली तिथे जे चौधरी साहेब बसले होते. आणि आम्ही जात आहोत, गुरं चारायला नेतो, मग आम्ही येतो. 1-2 तासात 12 नंतर. तर तो म्हणाला ठीक आहे. त्याने खीर चढवली आणि खीर होत आली, बनली, तयार झाली. तर त्याच वेळी त्याने काय पाहिलं की खूप अंतरावर काही घोड्यांवर माणसे, डाकू येत आहेत. डाकू वगैरे घोड्यांवर फिरायचे. त्यांना बरीच माहिती होती जंगलात, गुरं चारणाऱ्यांना, की अशा वेळी जंगलात डाकू बिकू येतात. तो माणूस तर पळाला बनत असलेली खीर सोडून आपल्या साथीदारांकडे. ते दूर गेले होते अजून पुढे. आता ते येऊन पाहिले त्यांनी, विहीर होती त्याच ठिकाणी. डाकूंना पाणी प्यावंसं वाटलं की थांबा पाणी पिऊया, विहीर आहे. ते पाणी पिण्यासाठी खाली उतरले, घोडे तिथे उभे केले आणि पाहिले. एकजण म्हणाला की अरे इथे खीर पण आहे, काहीतरी बनत आहे. बघितलं झाकण उचलून तर खीर बनतीये. तर डाकू म्हणू लागले की बाबा आपल्या सरदाराला की सरदार भूक लागली आहे, खायची का 2-2 घास. त्यांच्यापैकी एक म्हणू लागला की असं नको व्हायला की कोणी यात काही टाकलं असेल आपल्याला धोका देण्यासाठी. आधी ही खीर टेस्ट करूया, एखाद्या पक्षी प्राण्याला खाऊ घालूया. त्यांच्यापैकी तिसरा असं म्हणाला की बनवणारा इथेच लपला असेल, कुठे पळाला कुठे असेल बघा, आपल्याला घाबरून लपला असेल. ते इकडे तिकडे पाहू लागले. एकाने वर पाहिले की हा बसलाय वर. त्याला म्हणाले की बाबा खाली ये तू. तो म्हणू लागला की नाही येणार, खाली नाही उतरणार मी. का नाही खाली येणार? खाली ये, नाहीतर घालू तुला गोळी. 5 सेकंदात खाली आला. खाली आला तर त्याच्या त्या झाकणावर खीर वाढली चांगली आणि म्हणाले ही खा. तो म्हणू लागला की मुळीच नाही खाणार. आता मलुकदास खात नव्हता, नाकारत होता की माझी तर फजिती होईल आज. तो यासाठी खात नव्हता की मी खोटा पडेन आणि चेला व्हावे लागेल. तर त्यांना एकदम खात्री पटली डाकूंना की याने नक्कीच काही ना काहीतरी मिसळले म्हणून खात नाहीये. त्याने 2 दिल्या लगावून, चांगली मारली लाथ. आता खा बसून. त्याने पटापट किलोभर खीर खाल्ली. भूक तर लागलीच होती. आणि खाल्ल्यानंतर म्हणाले की बस इथे अर्धा तास, मरायचा असेल तर मरेल हा. अर्धा-पाऊण तास वाट पाहिली, त्याला काही झालं नाही. मग त्याने खरं सांगितलं की अशी अशी गोष्ट आहे, मी म्हणून नाही म्हणत होतो, माझी एक पैज लागली होती. ते म्हणाले पळ इथून, निघून जा इथून तू. तो निघून गेला. आता तो पळाला. आता त्यांनी त्यावेळेस सांगितले की आम्ही डाकू आहोत, एक तर खा नाही तर तुला जीवे मारू. तेव्हा त्याला समजले की हे तर डाकू आहेत. तेव्हा मनापासून प्रार्थना केली की गुरुजी मला वाचवा, माझा जीव वाचवा, मी तुमचा चेला होईन. एक तर जीव वाचवला आणि खीर खाऊ घातली. आता तो सरळ पोहोचला गुरुदेवांकडे, परमेश्वराकडे. ते तर अंतर्यामी होते, सगळ्या लीला तेच करत होते. सो सलचित्र मैं करूं अपने जन के काज. आता जसा मलुकदास चौधरी आला, परमात्मा बसले. आसन तर खाली घातलेले होते. परमात्म्याने विचारले काय चौधरी साहेब, भगवानाने केली का सेवा तुझी?
तो म्हणाला, तुमचा भगवान तर मार मारून खीर भरवतो. तुमचा परमात्मा तर मार मारून खीर भरवतो आणि माझा जीव वाचवला दाता तुम्ही. त्या डाकूंचं काय जातं, 1 मिनिटात काम तमाम केलं असतं माझं. मी तुमचं स्मरण केलं, सगळी कहाणी सांगितली. परमात्मा म्हणाले, बेटा, ही देखील तुझ्यावर एक दयाच केली आहे परमेश्वराने, की ज्यामुळे तुला अजून एक बहुमूल्य रत्न मिळेल. खीर तर खाऊ घातलीच घातली, हे धन मिळाले. मग त्याला, कारण विश्वास लगेच बसत नाही. आता तर परमात्म्याने असे ज्ञान सांगितले. बाळांनो, पोरं देखील समजतील की कबीर इज गॉड. असे पुरावे दास तुम्हाला देईल. तर या क्षणांसाठी ते पुरावे तयार करायचे होते परमात्म्यांना. लेकरांना आपल्या शरणात देखील घ्यायचं होतं. त्यांचा देखील जन्ममृत्यूचा प्रदीर्घ आजार संपवायचा होता. तर मलुकदासजींना सचखंडात घेऊन गेले आणि त्यांना परत सोडले. होय. त्यानंतर मलुकदासजी म्हणतात, जपो रे मन साहेब नाम कबीर, जपो रे मन परमेश्वर नाम कबीर. एक समय गुरु बंसी बजाई कालंदरी के तीर, एक समय गुरु बंसी बजाई कालंदरी के तीर. सुर नर मुनि जन थकत बहे वहाँ, रुक गया दरिया नीर. जपो रे मन परमेश्वर नाम कबीर. दो दिन का झगड़ा छिड़ गया, तिनक न धरते धीरे. दोनों दिन का झगड़ा छिड़ गया, कोई न धरता धीरे. कोई गड्ढे कोई अग्न जलावे, ढूंढा न पायो शरीर. जपो रे मन परमेश्वर नाम कबीर. अमरलोक से सतगुरु आए, काटन यमक जंजीर. अमरलोक से सतगुरु आए, काटन काल की जंजीर. दास मलूक सलूक कहत है, खोजो खसम कबीर. जपो रे मन परमेश्वर नाम कबीर. जपो रे मन साहेब नाम कबीर. आता मलुकदासजी पुन्हा म्हणतात की जपो रे मन, त्या परमेश्वर नाम कबीरचे नाम जपा. त्या परमात्म्याने जो मंत्र दिला आहे त्याचा जप करा. एक समय गुरु बंसी बजाई कालंदरी के तीर. कालंदरी म्हणतात यमुनेला. एकेवेळी परमात्मा मथुरेला गेले. धरमदासजी म्हणाले, भगवन, ते श्रीकृष्णाचे पुजारी होते. धरमदासजी म्हणाले, भगवान, श्रीकृष्ण भगवान होते. इथे गायी चारत असत आणि अशा बऱ्याचशा, आणि यमुनेत स्नान करत असत. ते अशी बासरी वाजवायचे. गायी देखील अशा ओढीने येत असत. गवळी देखील त्यांच्या मुखाकडे पाहत राहायचे. तर परमात्मा म्हणाले की ठीक आहे बाळा, काय बासरी वाजवल्याने आणि गायी आणि गवळी पोरं ओढीने आल्यामुळे भगवान आहे हे सिद्ध होते का? नाही, ते तर भगवान होते, लालाजी होते. आता परमात्म्याने विचार केला की या भोळ्या भक्ताला कसे समजवू, कुठली पद्धत वापरू, कारण की पुराव्याशिवाय मन बरेच उशिरा मान्य करते. तर परमात्मा म्हणाले की ती यमुना कुठे आहे? तर इथून थोड्याच अंतरावर आहे, तिथे जाऊया. आता परमात्म्याने असा हात केला तर एक बासरी आली आपोआप. ही बासरी वाजवूया. आणि परमात्म्याने जेव्हा सूर भरला बासरीमध्ये,
संपूर्ण ब्रह्मांडात धुऊन गेली. वरून देवता गण देखील आकाशात चहूबाजूंनी समोर ऐकण्यासाठी आपापल्या वाहनांवर उभे झाले. धर्मदासजी पाहू लागली की हे स्वप्न आहे की काय. मग काय पाहतात की यमुना नदीचे जे पाणी वाहत होते प्रवाह तो देखील थांबला. त्या मालकांची त्या बासरीची ती धून ऐकण्यासाठी. धर्मदास आश्चर्यचकित झाला आणि पाय धरले. तर पुण्यात्म्यांनो, मलुकदास त्या गोष्टीचं वर्णन करतात. एक समय गुरु बंसी बजाई कालंदरी के तीरे, सुर नर मुनि जन थकत बहेवो, रुक गया दरिया नीर, जपरे मन समर्थ नाम कबीर. मग सांगतात कि दोनों दिन का झगड़ा छिड़ गया और तनिक न धरते धीर, कोई गाड्डे कोई अगन जलावे और ढूंढा ना पाया शरीर. परमात्मा सह शरीर आले होते. हे तर अनेक वेळा दासाने प्रकरण ऐकवले, सांगितलंय. आता ते गेले कसे होते इथून. सहशरीर येतात, सहशरीर जातात. जेव्हा परमात्मा बनारसमध्ये आलेले होते, आपली दुसऱ्या प्रकारची लीला करण्यासाठी एक बालक रूपात प्रकट झाले होते. नीरू नावाचे निस्संतान दाम्पत्य उचलून घेऊन गेले होते. विणकर होते ते, मुसलमान विणकर होते ते. आधी त्याच जन्मात ब्राह्मण होते, पण मुसलमानांनी त्यांना मुसलमान केले होते. नाव देखील चेंज करून टाकले होते. अजून काही साधन नसल्याने ते विणकराचे काम करू लागले. ज्या कारणाने ते 20-30 वर्ष करत राहिले. विणकर असेच नाव पडले. तर हळूहळू मोठे झाले होते. तर त्या काशीमध्ये एक गट होता हिंदू धर्माच्या धर्मप्रचारकांचा, आणि तिथूनच सगळे शिक्षण दुसऱ्या संपूर्ण देशात जात असे. तर परमात्मा तो गटच मोडू इच्छित होते, काहीही करून यांची अक्कल ठिकाणावर आणावी म्हणून. या ब्राह्मण गुरु मंडलेश्वर आचार्य आणि शंकराचार्यांची. मग माझी लेकरं आपोआप समजतील, पण ही तर माझीच लेकरं आहेत, परमात्मा म्हणायचे, कबीरजी म्हणायचे. ही काळामुळे भ्रमित आहेत, मायामुळे यांच्या डोळ्यावर झापड बसली आहे. परंतु त्यांनी तर नाही ऐकले, परंतु तरीही त्यांच्या दंतकथा होत्या त्या परमात्म्याने खंडित केल्या. काय सांगायचे. जसे हिंदू धर्माचे धर्मगुरू असे सांगत असत की जो बनारसमध्ये मरण पावतो, ज्याचा मृत्यू काशीत होतो, तो सरळ स्वर्गात जातो. आणि जो मगहरमध्ये मरण पावतो, मगहरमध्ये एक मुसलमान नवाब होता, बिजली खान पठाण. बिजली खान पठाण एक नवाब होता, त्याचं राज्य होतं. तर तिथे जे मगहर स्थान होते त्या बाबतीत त्यांनी असं सांगून ठेवलं होतं ब्राह्मणांनी, हिंदू धर्माच्या धर्मगुरूंनी, की ते पृथ्वी, तिथले जे क्षेत्र आहे, भगवान शंकराने शाप दिलेला आहे की तिथे जो मरेल तो नरकात जाईल. आणि एक तिथे नदी वाहायची, आमी नाम आहे त्या नदीचं. ती नदी वाहायची, ती देखील भगवान शंकराने शापित केली होती, ती सुकून गेलेली होती. त्यामुळे ब्राह्मण लोक म्हणत असत की मगहरमध्ये कुणीही मरू नये, तिथे पृथ्वी योग्य नाहीये, शुद्ध नाहीये. तर त्या कारणाने हिंदू धर्माचे जे रिच लोक होते, श्रीमंत व्यक्ती होते, त्यांनी आपल्या आईवडिलांना वृद्धावस्था जेव्हा त्यांची सुरू व्हायची तेव्हा बनारसमध्ये ठेवायला सुरुवात केली, भाड्याने काही खोली किंवा धर्मशाळा घेऊन. या कारणाने की आमच्या आईवडिलांचा मृत्यू बनारसमध्ये जर झाला, काशीमध्ये जर झाला, तर ते स्वर्गात जातील. परमात्मा कबीरजी म्हणत असत की वायु भूमि भरोसे डूब हैं, कल्पत हैं 2 दिन, और पूर्ण ब्रह्म सबके गुरु कबीर भगवान मगर भये लौलीन. आणि मग सांगायचे, कबीर साहेब सांगत असत की मुक्ति खेत मथुरापुरी, वहाँ कीन्या कृष्ण के लोल, कंस के सी चाणूर से
वहाँ फिरते डामाडोल। आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा सांगत असत की तुम्ही मथुरेला देखील एक मुक्त भूमी मानता की जिथून कृष्णाने बाल्यावस्थेत बऱ्याचशा लीला केल्या होत्या, तिथे त्यांचे चरण लागले होते. आणि तुम्ही हे देखील म्हणता की मथुरेला गेल्याने कल्याण होत असते. त्याच मथुरेमध्ये कंस आणि केशी राक्षस जे घोडा बनून आले होते आणि चाणोरसारखे देखील तेथेच राहायचे मथुरेमध्ये. आणि त्यांचा कसा मृत्यू झाला? जर मथुरेमध्ये राहिल्यामुळे फक्त जर मोक्ष संभव आहे, तो कंस केसी चाणोर से वहाँ फिरते डामाडोल, ते तिथे दुराचारी कृत्य करायचे, त्यांचा माज उतरवला आणि त्यांचा कसा दुर्दैवी मृत्यू झाला. तर परमात्मा म्हणत असत की भक्ती केली पाहिजे बाबा. भक्तीच्या बळावर शुभकर्म करून तुम्ही कुठेही मरण पावलात, जेव्हा तुमची वेळ येईल तुम्ही सरळ तुमच्या त्या स्थानी तुमच्या कर्माच्या आधारानेच तुम्ही तुमचा स्वर्ग किंवा जे काही तुमचे स्थान आहे तिथे जाल. केवळ पृथ्वीवर कुठेही मरण पावलात, वाईट माणूस तर नरकातच जाईल आणि शुभकर्मी प्राणी भले मगहरमध्ये मरो किंवा भले बनारस किंवा मथुरेमध्ये, चांगली कर्मे करणारा स्वर्ग आणि वाईट कर्मे करणारा तर बाबा नरकातच जाईल. परंतु ब्राह्मण लोक मानत नसत. तर धर्मगुरूंनी एवढ्या अफवा पसरवल्या, अशा महिमा, अशा दंतकथा पसरवल्या की जो काशीत मरण पावेल त्याला मोक्ष मिळेल. त्यामुळे जे वाणी लोक होते, वाणी पैसेवाले, त्यांनी आपल्या आईवडिलांना अंतिम काळात 4 वर्ष 2 वर्ष भले 10 वर्ष राहिला कोणी तिथे नोकर ठेवत असत त्यांच्यासाठी, की आमच्या वडिलांनी आमच्यासाठी खूप काही केलं आहे, आमच्याकडे पैसे आहेत, आरामात तिथे राहतील आणि ते मरण पावले तर ते स्वर्गात जातील. आता जेव्हा त्यांनी असं ठेवायला सुरुवात केली तेव्हा त्या धर्मगुरूंनी विचार केला, आपण यांच्या वृद्धांना आपल्याच घरी ठेवलं तर, म्हाताऱ्यांना, आणि ठेवलं तर हे आपल्याला काही देतील सुद्धा. तर या हव्यासापोटी त्यांनी ही पीडा ओढवून घेतली आणि त्या आपल्या यजमानांना म्हणाले, आता क्षेत्र वाटून घेतली होती यांनी, त्यांना म्हणाले की बाबा तुम्ही तुमच्या आईवडिलांना आमच्या घरीच सोडा, इथे कथा देखील ऐकतील आणि भोजन देखील करून घेतील. ते म्हणाले की अरे खूप चांगले आहेत हे, तर आम्ही आमच्या आईवडिलांना तुमच्या घरी सोडू. तर त्यांना ते चांगली दक्षिणा देऊ लागले, त्यांचा खर्च देखील देऊ लागले आणि वेगळे असे दान देखील त्या ब्राह्मणांना, गुरूंना देऊ लागले. ज्या कारणाने सगळ्या ब्राह्मणांचा हा एक, जसे पीजी ठेवतात ना तसे पीजीज उघडले यांनी. आता पुण्यात्म्यांनो, वृद्धावस्थेत म्हातारा माणूस जर आजारी पडला तर तो डोईजड होतो. तसे तर आपले आईवडील नकोसे होत नाहीत, परंतु त्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात, कसा सांभाळ करावा लागतो, कुठे थुंकत असतात, कुठे जुलाब लागतात, तर कितीतरी प्रकारच्या अशा बऱ्याचशा सेवा असतात. तर काही दिवस तर त्यांना मिळाला आनंद आणि मग वृद्धांना सांभाळणं झालं अवघड. तर त्यांनी मिळून एक स्कीम काढली की यांचं तिकीट काढा लवकरच. त्यांनी काय स्कीम काढली की एक करवत उभारा, एक करवत उभारली. करवत म्हणजे एक अशी उभी केली आर्कसारखी गंगेच्या किनारी, एक अशी गुहा तयार केली गंगेच्या किनारी घाटावर, आणि त्यात अशी एक मढीसारखी करून अशी, आणि त्यात अशी जशी बनली होती त्यात करवत फिट केली त्याच्या आत, आणि असे त्याचे स्ट्रक्चर तयार केले. आणि त्या करवतीचे हँडल थोड्याशा अंतरावर, 50-50 फुटाच्या अंतरावर रस्सीने आतमध्ये बांधून असे अंडरग्राऊंड तयार केले. आणि ते दूर जाऊन बसले दोघे जण त्याला हँडल करणारे. असे जंगलासारखे झुडपं होती, त्यात झाडासारखे होते तिथे. तर ते काय म्हणतात की त्यांनी एक अफवा पसरवली की जो गंगेच्या किनारी आपला जो करवतीने गळा कापून घेईल तो सरळ स्वर्गात, तातडीने स्वर्गात जाईल. ज्याला तातडीने जायचं असेल स्वर्गात, त्याच्यासाठी परमात्म्याने एक करवत पाठवायला सुरुवात केली आहे. करवत म्हणजे लाकडाची टणक आरी,
ती अशी लांब लांब दात असणारी, 2 हातांनी पकडून कापतात तशी करवत म्हणतात तिला. तर हे म्हातारपणी लोक दुःखी होत असतात. ते आपल्या मुलांना म्हणाले, बाळा, आमची तर वेळ आली आहे. आम्ही दुःखी पण आहोत शरीराने. कधी डोळे दुखत असतात, कधी लाल होतात, तर कधी काही ना काही व्याधी शरीराला लागलेलीच असते. आणि गुरुजी असे सांगत आहेत की भगवानांकडून करवत येते आणि त्याने जो गळा कापला जातो त्याने गळा कापतील आणि सरळ स्वर्गात घेऊन जातील. आणि त्यांनी सांगितले की काही दुखत नाही, अत्यंत शीघ्रतेने काम होऊन जाते, झटक्याप्रमाणे. तर सगळ्यांनी हळूहळू त्यांच्या वृद्धांनी आपल्या मुलांना विनंती केली की बाळा, आम्ही तर मृत्यूच्या जवळ आहोत आणि आम्हाला तर जाऊ दे. तर मग मुलं कशाला विरोध करतील? जर भगवानांकडून अशी काही व्यवस्था झाली आहे तर चांगली गोष्ट आहे. आणि वडिलांना पण हवं आहे, तर त्यांनी सुरू केला तो धंदा कसायाचा. आता वयस्क लागले गळा कापून घ्यायला तिथे, तर ते साथ घालत असत की परमात्मा करवत पाठव. त्यांना झोपून असं खालच्या बाजूला तोंड करून, हे परमात्मा करवत पाठवा, आणि त्यांच्या मानेवरून अशा ठिकाणी सेट करत असत सरळ. त्याच्यातून निघून जायची ती, आणि खाली ते 2 दोर होते, ते 2 वेळा असे करायचे, ते कचकन कापून टाकायचे आणि मग त्याला फिरवायचे, तर परत वर फिट होत असे, दिसायचे नाही त्यांना तर. आणि कोण बघत होतं आत जाऊन? तर ते काढून घेत असत, मग ते उचलून तिथेच स्वाहा करत असत. आणि मग त्यांच्या मृत्यूनंतर ते गुरुजी मग सांगायचे की हे करा, ते करा, अमुक करा, ही मोठी दक्षिणा. आणि त्याचे खास तिकीट लावले त्यांनी की 100 रुपये लागतात. जेव्हा करवत येते, आम्हाला पूजा करावी लागते, तेव्हा करवत येते वरून. आता त्यावेळचे 100 रुपये आजच्या 10 लाखाच्या प्रमाणे आहेत. तर ते देखील मान्य केले. परमात्मा म्हणत असत की बाबा, काशी करवत लेत हैं, आन कटावें शीस, और बन बन भटका खात हो, यूं मिले नहीं जगदीश. परमात्मा प्राप्तीची जी साधना आहे ती आमच्याकडे आहे. त्या विधींचा अवलंब करा, तुमचे कल्याण होईल. ह्या भ्रमाचे निरसन करण्यासाठी परमेश्वर कबीरजींनी बऱ्याच कथा ऐकवल्या, बरीच प्रवचने केली, बऱ्याच वाण्या ऐकवल्या, पण नाही, आमच्या गळी उतरले नाही. एक मगहर राज्याचा एक बिजली खान नावाचा एक पठाण होता. तिथला नवाब होता तो. एके दिवशी काय झाले की मगहर क्षेत्रात दुष्काळ पडला, अकाल पडला. त्यांनी, कारण तिथे मगहर गाव आहे छोटंसं, पूर्वी बस्ती जिल्हा होता या उत्तर प्रदेशमध्ये, गोरखपूरपासून 25 किलोमीटर अलीकडच्या साईडला. बस्तीकडे येताना आता त्याचं नाव संत कबीर नगर जिल्हा ठेवलंय. एक छोटंसं गाव आहे, मगहर गाव आहे छोटंसं, जसं बरवालापेक्षा देखील छोटं. तर तिथे दुष्काळ पडला. तिथे हिंदूही तेवढेच होते, मुसलमान देखील तेवढेच, दोन्ही निम्मी निम्मी लोकसंख्या आहे त्यांची संख्या. तर सगळ्या हिंदूंनी आपल्या गुरु ब्राह्मणांना, सर्व संत आणि हे पत्रिका वगैरे बघणारे, या सर्वांना, भविष्य सांगणाऱ्यांना देखील विचारलं. सर्वांनी सांगितलं की 2 वर्ष या क्षेत्रात पावसाची काही चिन्ह नाहीत, कारण की तुमचे पुण्य नाहीयेत. तर सगळे तंत्रमंत्र करून सगळे दमले, हाहाकार माजला. तर कोण्या व्यक्तीने सांगितले की काशीमध्ये एक कबीर नावाचे महापुरुष राहतात, तुम्हाला हवे तर ते तुमचे संकट निवारण करू शकतील. आता बिजली खान पठाणाने आपले 2 दूत पाठवले, आपले 2 सैनिक पाठवले. कुठे? काशीमध्ये. आणि एक बीरदेवसिंह बघेल नावाचा एक हिंदू राजा होता, नरेश. तो काशीचा राजा होता, नरेश होता. आणि
सिकंदर लोधी दिल्लीचा बादशहा होता. त्या दिल्लीच्या बादशहाच्या अंतर्गत हे छोटे छोटे राजे आणि सर्व नवाब त्याच्याच अंतर्गत येत असत. तर तो नरेश जो होता तो काशीचा जो राजा होता, काशी क्षेत्राचा, तर तो देखील परमेश्वर कबीरजींना शरण आलेला होता. जेव्हा ते दोन्ही सैनिक संदेशवाहक बिजली खान पठाणाचे एक पत्र घेऊन बीर देवसिंग बघेलकडे गेले, त्यात लिहिले होते की आमच्याकडे खूप वाईट दुष्काळ पडला आहे, हाहाकार माजला आहे, आणि मी ऐकलंय की कोणी कबीर नावाचे कोणी संत आहेत, कृपया त्यांना आमच्याकडे पाठवा, आणि आमच्याकडे पाऊस पडत नाहीये. बीर देवसिंग बघेल यांनी पत्र लिहिले आणि त्यात म्हणाले की बिजली खान, एवढ्या मोठ्या संकटाशी लढत आहात आणि संताला बाय ऑर्डर बोलवत आहात. जरी ते आले तरी काही लाभ होणार नाही. तुम्ही या. ते दया नाही करणार बाय ऑर्डर बोलावलेत तर. तुम्ही स्वतः या. राजा प्रजेचा पिता असतो, त्याच्या दुःखाने स्वतःला देखील दुःख जाणवायला हवं. तुम्ही या आणि स्वतः प्रार्थना करा. जर ते स्वखुशीने आले तर तुमचे काम मार्गी लागेल. बाकी संत परम आहेत, हे भगवान आलेले आहेत, हे अल्लाह अवतरले आहेत. आणि त्यांना तोंडी देखील समजावले दोन्ही सैनिकांना की जाऊन तुमच्या राजाला असे, नवाबांना असे सांगा. त्यांनी येऊन सांगितले की अशी अशी गोष्ट आहे. बिजली खान पठाण शेकडोच्या संख्येने अंगरक्षक सोबत घेऊन निघाला आणि तिथे पोहोचला कबीर साहेबांच्या झोपडीपाशी. दोघे, तो नवाब देखील आणि नरेश देखील. आणि नरेश बीरसिंग बघेल तर त्यांचा शिष्य होता, दंडवत प्रणाम केला. आता बिजली खान, जो बिजली खान पठाण होता, त्यांचा एक नियम आहे की आम्ही मस्तक नाही झुकवणार एका अल्लाशिवाय. तो उभा राहिला. तरीही मालक तर आपल्या मुलांना शरण घेण्यासाठी शेकडो निमित्त करतात. आता काय झाले, प्रभूने त्याला विचारले की कसे येणे केले. परमात्म्याने विचारले कसे आले 2-2 नवाब, 2-2 राजे गरिबाच्या झोपडीवर. तर बीरसिंग म्हणाला, बिजली खान ऐकव आपली व्यथा. तर बिजली खान पठाण म्हणाला, भगवान खूप हाल होत आहेत महाराज, दुष्काळ पडलाय, तुम्ही दया करा. परमात्मा म्हणाले की चला, जसे काही माझे भगवान ऐकेल मी देखील प्रार्थना करेन माझी. जर असे काही दुःख असेल तर मी नक्की येईन आणि प्रार्थना करेन भगवानांनी ऐकले तर. आता परमात्म्याला घोड्यावर बसवून नेण्यात आले. पुढे काय पाहिले की गोरखपूर जे आहे ती एक टेकडी आहे गोरखनाथजींची, आणि या संतांची ही खासियत असते की त्यांना या गोष्टीचे, आता जसे शरीर सोडून गेले संत, आता यांना मुक्ती तर मिळत नाही, हे इथेच धक्के खात बसतात. कोणी पित्तर म्हणला, कोणी भूतप्रेत रूपात. आणि जे पित्तर टाईप होतात ते शरीर आपले इतर जी चांगले काही आपली भक्ती पूर्वजन्मीची किंवा वेदांपर्यंतची साधना करतात ते कधीही शरीरात प्रकट होतात, दृष्टीस देखील पडतात आणि मग अंतर्धान पावतात. तर गोरखनाथाने विचार केला, दुष्काळ तर हा पडणारच आहे. जर कोणी संत आला आणि इथे येऊन त्याने काही तंत्रमंत्र करून काही थोडेफार शिंपडल्यासारखे केले तर तुझा महिमा कमी होऊन जाईल. आता गोरखनाथ एक सुकलेला तलाव होता, छोटासा ओढा, शेतात असतात. थोडंसं पाणी आलं, पाऊस झाला तर त्यात 4-5 महिन्याचं पाणी त्यात भरलं जातं. थोडंच असतं त्याचं क्षेत्र. छोटा तलाव तो सुकला होता. त्याच्या काठाला एक झाडाखाली आपले ते त्रिशूळ गाडून बसले, असे पद्मासन घालून. परमात्म्याने गोरखनाथला पाहिले. अरे साधू महात्मा आले आहेत. बिजली खान म्हणाले, थांबवा, घोडे थांबवा. कबीर साहेब खाली उतरले, नमस्कार केला. नमस्कार नाथजी. नाथजी म्हणाले, नमस्कार. तर कबीर परमात्मा म्हणाले की बीरसिंग, बिजली खान, अहो तुमच्या गावात बघा किती महापुरुष बसलेत, हे जे पाहिजे ते करू शकतात, प्रार्थना करा त्यांना. बिजली खान पठाण म्हणाला, महाराजजी असे खूप वाईट हाल झाले आहेत, हाहाकार माजलाय. तर
काही कृपा करा, पाण्याची व्यवस्था करा, पाऊस पाडा. गोरखनाथजी उठले, त्रिशूळ उचलले, त्या ठणठणीत सुकलेल्या तलावाच्या मध्ये जाऊन त्रिशूळ मारून असा बाहेर काढला. त्यातून एक फवारा निघाला पाण्याचा आणि बघता बघता तो तलाव पाण्याने भरला, ते तळं. आणि परमात्मा कबीर साहेब म्हणाले, बघा बघा बाबा, चमत्कार झाला. अरे बघा, हे खुद्द भगवान अवतरलेत आणि तुमच्यासाठी बघा कसे यांनी पाणी उपलब्ध केले. आता झाले काम तुमचे. आता बिजली खान पठाण म्हणाला की महाराजजी, हे पाणी तर आम्हाला संध्याकाळपर्यंत देखील पुरणार नाही. तर मग प्रार्थना करा महाराजांना, जर एवढे करू शकतात नाथजी तर अजूनसुद्धा करतील कृपा. तेव्हा तो बिजली खान पठाण म्हणाला, मालक, हे नाथजी, हे महाराजजी, पाऊस पाडा तर उपयोग होईल. या एका तलावाने गोष्ट होणार नाही काम, हे तर संध्याकाळपर्यंत प्यायला देखील पुरणार नाही. तेव्हा नाथजी म्हणतात की या क्षेत्रात 2 वर्ष तरी पाऊस पडण्याचा कोणताच योग नाहीये. हे तर मी माझ्या कोट्यातून तुम्हाला हे पाणी दिलंय, याच्या पुढे माझ्या आवाक्यातील गोष्ट नाहीये. आणि कोणी अजून असेल तर शोधा त्याला. आता बिजली खान पठाण म्हणाला परमात्मा कबीर साहेबांना की हे महाराजजी, हे संतजी, तुम्ही दया करा, याने तर काम होणार नाही. तर जिथे गोरखनाथ बसले होते तिथून 100-200 फूट अंतरावर तिथे जंगल वन बरेच असायचे, तिथे झाडे खूप असायची. 100-200 फूट अंतरावर एका झाडाखाली परमात्मा म्हणाले की बाबा मी इथे बसतो आणि परमात्म्याचं ध्यान करतो आणि प्रार्थना करतो भगवानांना, आणि तुम्ही तुमच्या घरी जा. माझी प्रार्थना ऐकली तर पाऊस पडेलच. आता बीर सिंग, तो बिजली खान पठाण आणि सगळे जेही त्यांच्या सोबत होते ते सगळे आपल्या गावाकडे रवाना झाले. मगहरपासून 2 किलोमीटरच्या अंतरावर ते स्थान आहे. हा दास ते पाहून आलाय. बऱ्याच लेकरांबरोबर बरेच भक्त देखील गेले होते. तर तिथे बसले कबीर साहेब. असे म्हणतात, लाल प्रकट होत नसतात. असे भोळ्यासारखे बसून जसं भगवानांना विनंती करत आहेत, ध्यान लावलंय, ध्यान, भगवानांचं ध्यान. आणि मुश्किलीने ते अर्धा किलोमीटर गेले असतील. बिजली खान पठाण आणि त्याचे सगळे सैनिक एवढे जबरदस्त ढग दाटून आले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. बोल सतगुरुदेव की जय हो, कबीर भगवान की जय हो. करून टाकले सारे काम तमाम, सगळे तलाव भरून टाकले, आनंदाला उधाण आले. आता बिजली खान पठाण सारे गाव उठून आले आणि गोरखनाथ तर पळाला तिथून. अशी तर तुझी बेअब्रू होईल, कुठे कोणाला कळायला नको की मी गोरखनाथ आहे. आता परत आले सगळे झुंडीने. अर्धा तास पाऊस झाला, अशी जबरदस्त कमाल केली. भरून टाकले सगळे तलाव तळी, मोठमोठे तलाव देखील भरले. तेव्हा सगळे आले की महाराज हे कोणते महापुरुष आलेत. चरण धरले, म्हणाले भगवान घरी चला, माझ्या घरी चला, तिकडे गावात चला. परमात्मा म्हणाले की बाबा गावात असा नाही जात मी, आधी माझे शिष्य व्हा. हिंदू आणि मुसलमान दोघेही दीक्षा घ्या, जशी मी साधना सांगेन तशी साधना करा, तर मी येईन. आता जीवनदान मिळाले शेकडो माणसांना. छोटी नगरे गावे असत पूर्वी. सगळे म्हणू लागले की जे तुम्ही म्हणाल तेच आम्ही करू. तर परमात्मा म्हणाले की बाबा हे मांस मच्छी खाणं चांगली गोष्ट नाहीये. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? रुपाली गोरख शिंपे. आपण कुठून आलात? सातपूर, नाशिक, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? घरगुती काम करते. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2017. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? ब्रह्मा विष्णू महेश यांची पूजा करत होतो आम्ही.
परत देवीची आराधना करत होतो, नवरात्राचे उपास करत होते मी. तिथून परत आम्ही गडवर पण जायचो. परत साईबाबाला पण गेलो आम्ही. घरामध्ये मंदिर होतं, म्हणजे देवांचं मंदिर होतं. तिथून दोघं टाईम आम्ही दिवा लावायचो, अगरबत्ती करायचो, तिथं आरती करायचो. परत त्याच्यानंतर संकष्ट चतुर्थी यायची, त्याचे उपास करायचो. गणपतीला जायचो, तिथं नारळ वगैरे फोडायचो. ते झालं. परत आमची महिन्याला ते आरत्या यायच्या, त्या आरत्या पण करायचो. परत आमच्या घरी हातपायींची कानबाई होती, तिचं पण आम्ही खूप केलं. नाचत कूदत जायचो, खूप म्हणजे सगळ्या गोष्टी केलेल्या आम्ही. परत त्र्यंबकला 1000 महामंडलेश्वर आहे, तिथं पण गुरु उपदेश घेतला आम्ही. तिथं रामनामाचा जाप दिला होता, पण तिथं पण असं काही हे नव्हतं. परत मग तिथून आम्ही माऊल्या म्हणतात तिथं गेलो, पण तिथं पण काही नाही. तिथं पण असंच मंदिरा आरती, कोंबड्या मारायचं, ते करायचं बस. जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, देवी देवतांची पूजा करणे, उपवास करणे, व्रतवैकल्य करणे आणि सण उत्सव साजरा करणे, या साधना आपण करत होतात. तर संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? माझे मिस्टर ना कंपनीत कामाला जात होते, तिथं संत रामपालजी महाराजाचे अनुयायी भेटले. तर त्यांनी ज्ञानगंगा म्हणून पुस्तक दिली. तर माझे मिस्टर घरी आले, तर त्यांनी रात्रभर ज्ञानगंगा पुस्तक वाचली. दुसऱ्या दिवशी लगेच त्यांनी नामदीक्षा घेतली. परत ते घरी आले, त्यांनी आधीचे फोटो वगैरे साईडला ठेवले आणि तिथं संत रामपालजी महाराजांचा फोटो ठेवला. तर मी त्यांना ते पण म्हटली, काही येडे झाले म्हटलं, तुम्ही काय घेऊन आले आता, हे कुठल्या बाबाचा फोटो वगैरे ते नाही का म्हटलं. एका साईडला त्यांनी संत रामपालजी महाराजांचा फोटो ठेवला आणि मी एका साईडला माझे ते पहिले गुरु होते त्यांचा फोटो ठेवला. परत तिथं ते झालं. ते एका साईडला संत रामपालजी महाराजांना ज्योत लावायचे, मी एका साईडला ते माझे गुरु जे होते त्यांना ज्योत करायची. तर आम्ही दोघं वेगवेगळे करायचो. ते सत्संग लावायचे, तर मी सत्संग पण ऐकना, तर मला खूपच हे होत होतं. तर मग मी विचार केला, संत रामपालजी महाराज जर असतील खरे, तर भगतजी काहीतरी मला बदल दाखवतील, तर मी संत रामपालजी महाराजांना खरं समजेल. तर भगतजींमध्ये मला बदल जाणवला थोडासा. तर रविवारी सत्संग होतं संत रामपालजी महाराजांचं, तर मी सत्संगाला गेली. तिथं गेल्यानंतर मला खूप चांगलं वाटलं, माझ्या मनाला प्रसन्न वाटलं की मला स्वयं परमात्मा भेटले संत रामपालजी महाराजांच्या रूपामध्ये, आणि स्वयं ते परमात्माच आहेत. तर तिथं मी गेल्यानंतर सत्संग संपल्यावर मी लगेच गुरु उपदेश घेतला. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञानगंगा पुस्तक आहे, हे सर्वप्रथम आपल्या पतिदेवांना मिळालं, त्यांनी त्यातलं ज्ञान अर्जित केलं आणि संत रामपालजी महाराजांचे ते अनुयायी बनले आणि तुम्हालासुद्धा वारंवार त्यांनी प्रेरणा दिली आणि शेवटी तुम्हीसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आलात. मला हे विचारायचं आहे की जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांची शरण ग्रहण केली, त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव प्राप्त झालेत? मेन उद्देश म्हणजे आमच्या घरात माझ्या सासऱ्यांना खूप दारूची सवय होती. त्यांना 2 टायमाला मटण मच्छीशिवाय होत नव्हतं. तर आम्ही गुरु उपदेश घेतल्यावर आमचे भगतजी म्हटले, आपलं त्यांचं जमणार नाही, तर आपण वेगळे राहू. तर आम्ही वेगळे झालो, सगळे 3 वेगवेगळे झालो. आणि त्याच्यानंतर आमच्या भगतजींनी माझ्या सासऱ्यांना सत्संग पाठवण्याचं चालू केलं आणि भक्तीचे सौगतागर हे पुस्तक दिलं होतं वाचायला. पण त्यांना काय काळाचं एवढं हे होतं ना, तर ते नाही बघत होते. पण जेव्हा ते सिक्युरिटीची ड्युटी करत होते, तर ड्युटी करत असताना ते जगतची असं व्हिडिओ पाहत होते, म्हणजे गाणे वगैरे पिक्चर असं पाहत होते ना, तर तिथं सत्संग लागत होतं. मग त्यांनी रात्रभर गुरुजींचं सत्संग ऐकलं संत रामपालजी महाराजांचं. आणि सत्संग ऐकल्यानंतर त्यांना डायरेक्ट गेटवरती संत रामपालजी महाराज दिसले डायरेक्ट. तर तिथं त्यांनी डायरेक्ट दंडवत प्रणाम केला गुरुजींना, संत रामपालजी महाराजांना. मग त्यांनी दारू सोडली, मटण मच्छी सगळं सोडलं आणि संत रामपालजी महाराजांच्या नामदान केंद्रावरती आले. तर त्यांनी नामदान घेतलं. ते एक आमच्या घरात एक तो सुख झालं. आणि त्याच्यानंतर मला संतान प्राप्त होत नव्हती. तर संतान प्राप्तसाठी आम्ही ना सर खूप फिरत होतो. म्हणजे आमच्याकडे कसं परंपरा आहे, भटई म्हणून देवी, त्या देवीला जाऊन ना नारळ वाहणे, कपडे सोडणे, आंघोळ घालून ते करलं. तिथून आले, तिथं आंबा सोड, लिंबू सोड, ते पण सोडलं, कारण की मला संतान प्राप्त होत नव्हती. माझ्या लग्नाला 6 वर्ष झाले होते. परत आम्ही डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टर म्हटले, हो ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे तुमच्या दोघांचा, पण काहीतरी असेल ते होईल. तर ठीक आहे, ते पण झालं. त्याच्यानंतर परत आमच्याकडे मावल्या आहे. मावल्यांजवळ आमची माझी आजल सासूबाई आहे, त्यांच्या अंगात मावल्या होत्या.
त्या म्हटल्या की जर मावल्याजवळ कोंबड्या दिला तू तर तुला पोरगं किंवा पोरगी काहीतरी होईल. तर मी तिथं पण हो म्हटली, ठीक आहे चालेल, कारण की मला संतान प्राप्त पाहिजे होती आणि मला खूप त्रास होत होता त्याच्याने. तिथं पण केलं, तिथं पण काही झालं नाही. मग संत रामपालजी महाराजांकडे गेल्यानंतर मग आम्ही गुरु उपदेश घेतला होता. त्याच्यानंतर काय झालं, परत आमच्या घरच्यांनी मी 4 महिने झाले ते नामदीक्षा घेऊन. परत तिथं माझा नंदूभाऊचा फोन आला, माझे सख्खे नंदूभाऊ म्हणे, अरे आम्ही ना म्हणे तुझ्या बहिणीला पुण्याला घेऊन चाललो म्हणे, जेव्हा पहिले डॉक्टरकडे तिथं 1 लाख रुपये खर्च लागतो म्हणे, तू रुपालीला घेऊन चाल म्हणे. माझे भगतजी म्हटले की 1 लाख रुपये, मला इथं महिन्याला 10,000 रुपये खर्च आहे आणि त्याच्यातनं माझा 10,000 तर घरातच खर्च होतोय, तर हिला 1 लाख रुपये कुठे लावणार मी. आणि त्याच्यात असं झालं. मग माझे भगतजी बोलले म्हणे, पाहुणे मला असं डॉक्टर काही जायची गरज नाही म्हणे, माझा परमात्मा आहे संत रामपालजी महाराज, मला संतान प्राप्त तेच देतील म्हणे, मला दुसरं कोणीच देणार नाही, कारण की मी सगळं करून चुकलोय म्हणे. ते झालं. मग त्यांनी फोन संतापात ठेवला. मग रमैनी चालू होती, रमैनी झाली त्यावेळेला भगतजीने दंडवत घातलं परमात्मांना, संत रामपालजी महाराजांना. म्हणे परमात्मा माझ्यासाठी नाही म्हणे, मला तर माहिती संतान प्राप्तीचं काही एवढं हे नाही, पण माझे जगतचे लोक मला म्हणतात तू जर हा गुरु केला आहे, खरं गुरु जर असेल तर तुला एखादी संतान प्राप्त त्याने द्यायला पाहिजे म्हणे, तुझा जर खरा बाबा आहे म्हणे, तू जर एवढी करतो म्हणे तुझ्या बाबाची भक्ती. मग आमच्या भगतजीने दंडवत घातला आणि ते भाजीपालाचा व्यवसाय करत होते, ते गेले. तर मग मलाही नाराजच झाली मी की असे बोलता बुवा, आणि त्याच्याने पण खूप त्रास होत होता. ते झालं. मला त्याच महिन्यात लगेच मला परमात्मा आणि संत रामपालजी महाराजांनी मला रिपोर्ट माझा पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह आल्यानंतर संत रामपालजी महाराजांना म्हटली मी, परमात्मा तू खरा आहे आणि स्वयं तू धर्तीवरती आलेला आहे. मी इतकी फिरली होती, मला कुठेच लाभ नव्हता भेटत, पण तर संत रामपालजी महाराजांनी आमची इच्छा पूर्ण केली. माझे भगतजी हातावर व्यावसायिक होते, पण त्यांनी मला परमात्माने एवढी शक्ती दिली. मला प्रेग्नेंट असताना आम्ही सायकलवर फिरत होतो. मला आमचे सारखे संत रामपालजी महाराजांचे अनुयायी म्हणत होते, आता एखादी गाडी घेऊन टाक बरं, की आता तिलाही प्रेग्नेंट आहे, नको सायकलवर येत जाऊ. आम्ही म्हणायचो परमात्मा आहे ना, मला हे दिलं परमात्मा, तेही देतील. तर माझ्या भगतजींनी परमात्माच्या शक्तीने 1-1 रुपये जमा करून आम्ही 2 व्हीलर घेतली. ते पण झालं. आणि परत दवाखान्यात 9वा महिना 9 दिवस झाले होते माझे. त्यावेळेला मला डॉक्टर म्हटले, तू नॉर्मल डिलेवरी नाही होणार, तुझी सीझर होईल. मी म्हटली, परमात्मा तू दिलंय मला व्यवस्थित दे, कारण की माझ्या भगतजीची तेवढी परिस्थिती नव्हती, आम्ही थोड्या हातावरचे होतो. तर ते झाल्यानंतर पण मी म्हटली, माझे भगतजी मला घरी येऊन म्हटले, तू टेन्शन नको घेऊ, आपले परमात्मा आहे, ज्या दिवशी तुला त्रास होईल ना त्या दिवशी मी नेईल. परमात्माच्या दयाने मी मायको सरकारी हॉस्पिटलमध्ये गेली. रात्रभर मला त्रास झाला, पण मी डिलेवरी होईना, रात्रभर आई वडील करत होती. मी आमच्या आईला म्हटले, आई नाही होणार आता, मला शिजरलाच घेऊन चला. तर आई म्हटले, नाही परमात्मा आहे, परमात्माचं नाव घे. मी संत रामपालजी महाराजांना 2च वेळेस पुकार केला. संत रामपालजी महाराजांनी सुखरूप माझं बाळ मला दिलं. मी म्हटले, परमात्मा मी रात्रभर आई वडील करून रडत होती, पण कोणी कोणाचं नाही. संत रामपालजी महाराजांनी माझा मुलगा मला सुखरूप दिला, व्यवस्थित आहे, तो पण आता चांगला आहे. ते झालं. परत माझा मुलगा 9 महिन्याचा असताना त्याला खूप त्रास होत होता, आजारी वगैरे झाला. मग जालन्याला रमैनीचा कार्यक्रम होता संत रामपालजी महाराजांचा, तिथं आम्हाला जायचं होतं. मग मी त्याला डॉक्टरांकडे नेलं, मी माझे भगतजी आम्ही 3 गेलो डॉक्टरांकडे. डॉक्टर म्हटले, ताई जालन्याला खूप ऊन आहे आणि तिकडचं वातावरण तुमच्या बाळाला मॅच्युअर होणार नाही, त्याला रक्त वगैरे द्यावं लागेल, त्याला ॲडमिट करावं लागेल ताई, जालन्याला गेल्यावर त्याची परिस्थिती अशी होऊन जाईल. मी तर काही म्हटली नाही, कारण की मला त्याचंच खूप टेन्शन होतं. तर माझे भगतजी म्हटले, आमचे संत रामपालजी महाराज आहे, ते पाहतील. तर त्यावेळेला आम्ही सकाळी तिथून निघालो ट्रॅव्हल्समध्ये बी परमात्माचं नाव घेतलं. माझ्या बाळाने मला काहीच त्रास दिला नाही. आश्रममध्ये गेलो, तिथं जालन्याच्या कार्यक्रमाच्या पंडालमध्ये गेल्यानंतर दंडवत घातला माझ्या मुलाला घेऊन. परमात्माला तिथंच सांगितलं, परमात्मा शेवटचं स्टेप सांगितली, म्हणजे त्यांनी ॲडमिट वगैरे करायची, पण मला तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही पाहता काय करायचं, तुमच्या शरणी सोडून दिलं. तिथं माझ्या मुलाला दंडवत घातला आणि त्याला उभं केलं.
माझा मुलगा 2-5 मिनिटात डायरेक्ट रांगायला लागला, खेळायला लागला, खायला लागला. आम्ही तिथंच म्हटलो, परमात्मा तुझ्याशिवाय कोणीच नाही. संत रामपालजी महाराजांची खूप मोठी दया की तिथंही माझ्या मुलाला काहीच होऊ दिलं नाही आणि तिथंही वाचलो. त्याच्यानंतर मला दुर्दैवाने माझं थोडंसं घरात अडचण होती, तर मी घरकामासाठी जात होती, स्वयंपाकाच्या कामाला. भगतजी मला नाही म्हणत होते की जाऊ नको, तर मी म्हटले जाते, मुलाचा खर्च आहे स्कूलचा वगैरे, तर दोघं मिळून केलं तर पटकन होईल आणि पैशांची थोडी बचत पण राहील. तर मी कामाला लागले होते. तर आमची आई मला म्हटली, तू नित्यनेम करून जा रुपाली, तुझा नित्यनेम झालेला नाही आहे. तर मी म्हटले, आई नित्यनेम मी सायकलवर लावते आणि मी जाते, कारण की त्या दीदीकडे मला कामाची त्या दिवशी घाई होती, पाहुणे वगैरे आले होते. तर ते झालं बघ. तर तिथं गेल्यानंतर माझं असं काय असेल, परमात्मा म्हणजे संत रामपालजी महाराजांचं माझी चूक झाली होती. एवढा जबरदस्त माझा ॲक्सिडेंट झाला, मला टक्कर म्हणजे कोणी काय केलं नव्हतं. मी दुसऱ्याला वाचवायला गेली तर मीच पडली. पडल्यानंतर माझा उजवा पाय तिथलं डायरेक्ट हड्डी तुटली. मी म्हटली, संत रामपालजी महाराज माझं चुकलं, मी तुमची आराधना मला करायला लावली होती पण मी केली नाही, तर मला तुम्हीच पाहणार आहे. तिथून उठून मी भगतजींना फोन केला, मला घ्यायला आले, मला ऑपरेशन सांगितलं. पण मी म्हटली, संत रामपालजी महाराज माझे खरे, मला ऑपरेशनची गरज तर नाही, पण डॉक्टर म्हटले तुम्हाला ते ऑपरेशन सक्सेस म्हणजे काहीतरी क्रिया असते त्यामुळे करावं लागेल. तर ते ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर मला 10-15 टाके पडले. ते झालं. परत मग मला तिथले ते सिस्टर लोक येतात राऊंडला. मग मी त्यांना म्हटले, मला आता किती दिवस मला असं बेडवरती झोपून राहावं लागेल, माझा लहान मुलगा आहे, मी घर लोकांचं कामं करते, म्हटलं ते कसं होईल. मग त्या माझ्या सिस्टर मला म्हणत होत्या, म्हणे तुम्ही 6 महिने बेडवर झोपून राहणार, म्हणे तुम्हाला 6 महिने हालचाल करता येणार नाही, तुम्ही मटण खात नाही, तुम्ही अंडे खात नाही, तुम्ही चिकन वगैरे काहीच नाही खात, तर तुमचं हाडकंच काय भरणार म्हणे. तर मी त्यांना म्हटले, माझे संत रामपालजी महाराज मला न काही खाता न काही करता मला बरं करतील. आणि परमात्माची दया, संत रामपालजी महाराजांनी मला 2 महिन्यात त्यांच्या बोलण्याच्या अगोदर मी त्यांच्यासमोर चालत गेली. ते डॉक्टर पण आचिक झाले, हे कसं काय असं. तर त्यांना म्हटलं, आमच्या डोक्यावर संत रामपालजी महाराजांचा हात आहे. तर याच्याने माझं तेही खूप मोठा अनुभव आहे. त्याच्याने पण मी परत तिथून त्या डॉक्टरांना पण म्हटली, आज माझ्या ऑपरेशनला 3च महिने झाले तरी मी घरातले सगळे कामं करते, माझं मशीन चालवते, घरातलं 4 मजली जिना उतरचढ करते, सगळं करते, पण संत रामपालजी महाराजांनी मला काहीच दुःख नाही येऊ दिलं नाही. गोळ्या औषधी पण मी 1च महिना घेतला, लगेच बंद करून टाकले. आणि त्या प्रकारे संत रामपालजी महाराजांनी एवढं सुख दिलं. आमच्या घरात खूप वेदना होत्या, खूप त्रास होता. मी म्हणायची, परमात्मा मी थोडी नेमात नव्हती, थोडं माझं इकडे तिकडे होऊन जायचं जगतमध्ये. माझी मम्मी जगत होती, मग मी तिला समजवलं, ते केलं, तिनेही नामदीक्षा घेतली. पण शेवट आमच्या जगत सारखेच विचार होते. पण माझे भगतजी पूर्ण नाम, त्यांना पूर्ण परमात्मा संत रामपालजी महाराजांवर एवढा विश्वास होता की त्यांनी मला, मी कुठली पण गोष्ट करायची ना, ते मला पूर्ण सपोर्ट द्यायचे. का की जाऊ दे, तू एक ना एक दिवस परमात्माच्या शरणमध्ये पूर्णपणे येशील आणि संत रामपालजी महाराज तुला पूर्ण ज्ञान समजवतील. ते झालं. मग माझी आई वारली काही कारणामुळे. माझी आई वारल्यानंतर आम्ही तिथं काहीच केलं नाही विधी वगैरे. तर त्याच्यापासून आमच्या घरचे सगळे, माझे माहेरकडचे लोक माझ्यापासून दूर झाले. तिथं मी त्याच वेळेस विचार करून घेतला, कोणी कोणाचं नसतं. माझे भगतजी म्हटले, जाऊ दे, परमात्मा आहे आपल्या मागे, संत रामपालजी महाराज. तिथून पण आम्ही घरी आलो. त्यानंतर आज 4 वर्ष झाले आणि आमच्या घरात एवढी विटीक परिस्थिती होती की त्यावेळेला मला घरात कोणीच नसतं घेतलं. तेव्हा संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐकल्यामुळे मला माझ्या भगतजीने घरात ठेवलं आणि माझ्या सगळ्या चुका ज्या काही झाल्या होत्या त्या माफ केल्या. का की ते म्हणत होते, मला माझ्या संत रामपालजी महाराजांची शिकवण आहे, जो जसं करेल त्याचं आपण कधीच निष्ठा नाही करायची, त्याला आपण जवळ घ्यायचं. संत रामपालजी महाराज असं शिकवताय की आपण कोणासाठी हे करायचं नाही. तर माझ्या भगतजींनी एवढं मोठं मन करून मला घरात घेतलं. सगळं आमचं आज व्यवस्थित आहे. आज 5 वर्ष झाले मला गुरुपदेश घ्यायला. आमच्या घरात कुठल्या प्रकारची म्हणजे संकट नाही आहे. परमात्माने आम्हाला गाडी दिली, घर दिलं, मुलगा दिला. माझं परिवार पूर्ण सुखरूप आहे संत रामपालजी महाराजांमुळे. आणि आम्ही परमात्माला आता एवढंच म्हणतो की साई इतना दीजिए जा में कुटुंब समाये, हम भी भूके ना रहे नाती तिना भूके जाव. संत रामपालजी महाराजांकडे आमची एवढीच प्रार्थना आहे, परमात्मा आम्हाला एवढं सुख द्या की आम्ही तुमची भक्ती आणि तुमच्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही सहकार्य राहू. आज आमच्या घरात आमचा सगळा परिवार जुळलेला आहे.
सगळं सुख आहे, परमात्माने सगळं दिलं आणि त्याच्यासाठी आम्ही संत रामपालजी महाराजांचे मी काय ऋणी राहणार आहे आणि आम्ही अशीच भक्ती करून सतलोकाला जाणार आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत, तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे काही अन्य दुःखी आत्मा आहेत, जे आज परमात्मा प्राप्तीसाठी भटकत आहेत, यांना त्या साधू संताकडे जात आहेत, वेगवेगळे उपचार करत आहेत, परंतु कुठेही त्यांना असा आशेचा किरण दिसत नाही, तर अशा सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? संदेश तर नाही देऊ शकत मी, पण प्रार्थना करू शकते. जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज धर्तीवर पूर्ण परमात्मा आलेले, त्यांचं पुस्तक ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब याच्यावरती जरी सर्च केलं संत रामपालजी महाराज म्हणून तरी परमात्माचे सगळे सत्संग सगळं येतं तिथं. आणि मला जेवढं दुःखामधनं मी सुधारणा झाली माझी आणि मला एवढं सुख प्राप्त झालं, ते जर तुम्हाला पण करायचं असेल तर त्याच्यासाठी संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा पुस्तक, जगण्याचा मार्ग पुस्तक वाचा, समजून घ्या. संत रामपालजी महाराजांनी सगळं सांगितलं आहे त्या दोघं पुस्तकांमध्ये. आणि त्याच्यानंतर संत रामपालजी महाराज म्हणतात, मनुष्य जलम दुर्लभे मिले ना बारंबार, तरवर से पत्ता तुट गिरे भौर ना लागे डार. संत रामपालजी महाराजांची ही म्हण आहे आणि ही आपल्याला परमात्माचा स्वीकार करायचा आहे. आणि त्याच्यासाठी स्वयं परमात्मा संत रामपालजी महाराजांचं लाईव्ह प्रोजेक्टरद्वारे सगळं गुरुजी सत्संग सांगतात. एक श्रीमद भागवत गीता वगैरे सगळं सांगतात. ते ऐकून ना लवकरात लवकर नामदीक्षा घ्या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. जसं तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराजांचा मार्ग हा मोक्षाचा मार्ग आहे आणि लवकरात लवकर त्यांच्याकडनं गुरुउपदेश घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं, तर या भावनेतनं एखाद्याला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला काही एक हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? जे आपले लाईव्ह सत्संग राहताना त्या सत्संगवरती पट्टी येते, त्या पट्टीवरती सगळे आश्रमांचे नंबर दिलेले आहे आणि परमात्माच्या दयाने सगळ्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र झालेले की तिथं 24 तास सेवा आहे. आणि त्याच्यासाठी परमात्मा रात कधी तुम्ही उपदेश घेण्यासाठी जरी प्रयत्न केला तरी परमात्मा तिथं आपल्यासाठी सगळी सोय केलेली. आणि त्या सोयीवरनं परमात्माचे लवकर नाम उपदेश घ्या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज जगभरात बऱ्याचशा अशा जिल्ह्यांमध्ये संत रामपालजी महाराजांचे नामदान केंद्र उभारलेले आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन साधक संत रामपालजी महाराजांची शरण ग्रहण करू शकतो. मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्यासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात किंवा त्या साधकाला या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो? संत रामपालजी महाराजांच्या दयाने 1 रुपया खर्च लागता. परमात्माचा फोटो, परत मंत्र जापचं कार्ड, 3 टायमाच्या आरतीचं पुस्तक, चरण अमृत प्रसाद गुरुजी मोफत देता आणि 1 रुपया लागता आणि 1 रुपया देता. सगळं परमात्मा मोफत परमात्माच्या दयाने आपल्यासाठी सगळं परमात्मा करून घेत आहे. आपण ऐकत होता जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा
7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.